वेलकम बॅक डिअर स्टुडंट्स. तर आता तुम्हाला माहित आहे की केमिकल रिॲक्शन्स म्हणजे काय. जेव्हा दोन रिॲक्टंट्स एकमेकांसोबत रिॲक्ट करतात किंवा काही एलिमेंट्स एकमेकांसोबत रिॲक्ट करतात, त्यांच्यापासून एक न्यू सबस्टन्स फॉर्म होतो, त्यालाच आपण प्रोडक्ट म्हणतो. आणि ही जी रिॲक्शन आहे याला आपण म्हणतो केमिकल रिॲक्शन. तर केमिकल रिॲक्शन्स ह्या दोन टाईप्सच्या असू शकतात, किंवा आपण त्याला दोन टाईप्सनी लिहू शकतो. दॅट इज वर्ड इक्वेशन अँड केमिकल इक्वेशन. तर जेव्हा आपण एखाद्या केमिकल रिॲक्शनला वर्डच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतो, जसं की ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट रिॲक्ट्स विथ द झिंक डस्ट अँड इट फॉर्म्स झिंक सल्फेट अँड द कॉपर. तर हे जे मी लिहिलं वर्ड फॉर्ममध्ये यालाच आपण म्हणतो वर्ड इक्वेशन. वेन अ रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ वर्ड्स इट इज कॉल्ड वर्ड इक्वेशन. पण आता ही जी रिॲक्शन लिहिली, तर ही रिॲक्शन खूप जास्त एक्सपांड करून लिहिलेली आहे, खूप मोठी आहे. आपल्याला जर लिहायचं झालं तर खूप मोठी दिसते. मग याला जेव्हा आपण कंडेन्स फॉर्ममध्ये लिहितो, छोट्या फॉर्ममध्ये लिहितो बाय युझिंग केमिकल फॉर्म्युलाज, तेव्हा त्याला आपण म्हणतो केमिकल रिॲक्शन और केमिकल इक्वेशन. जसं की आता याला जर मी लिहिलं कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट, इट फॉर्म झिंक सल्फेट प्लस कॉपर. आता याला मी बाय युझिंग केमिकल फॉर्म्युलाज लिहिलं. जसं की कॉपर सल्फेटसाठी फॉर्म्युला असतो CuSO4. देन झिंक डस्टसाठी आपण रिप्रेझेंट करू शकतो सिंपल झिंक, आणि झिंक सल्फेटचा फॉर्म्युला असतो झिंक ZnSO4. तसंच कॉपरसाठी Cu. तर ही जी आहे याला आपण म्हणणार केमिकल इक्वेशन. तर आता हे जे केमिकल इक्वेशन आहे, तर त्याला लिहिण्यासाठी काही रूल्स असतात. आपण या केमिकल इक्वेशनला कसंही नाही लिहू शकत. याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला काही रूल्स फॉलो करावे लागतात. तर आपण ते बघू. तर आपला फर्स्ट रूल आहे की जे रिएक्टंट्स आहेत ते नेहमी आपण लेफ्ट हँड साईडला लिहितो. आता या रिएक्शनमध्ये जसं की इथे आहेत रिएक्टंट्स कॉपर सल्फेट अँड झिंक सल्फेट, बोथ आर द रिएक्टंट्स. कारण हे दोघं या रिएक्शनमध्ये पार्ट घेत आहेत आणि एकमेकांसोबत रिॲक्ट करत आहेत. सो दीज आर रिएक्टंट्स अँड रिएक्टंट्स आर ऑलवेज रिटन इन द लेफ्ट हँड साईड. व्हाईल प्रोडक्ट्स, आता या रिएक्शनमध्ये प्रोडक्ट कोण आहे, नवीन सबस्टन्स कोण फॉर्म झाला, झिंक सल्फेट. सो हा आहे आपला प्रोडक्ट, अँड प्रोडक्ट आर ऑलवेज रिटन इन द राईट हँड साईड. आणि यांच्या मध्यात आपल्याला द्यावा लागतो ॲरो, जसा की मी दिला होता. सो हा जो ॲरो आहे हा नेहमी डायरेक्शन ऑफ रिॲक्शन रिप्रेझेंट करत असतो. तर आपली रिॲक्शनची जी डायरेक्शन आहे ती ही आहे, म्हणून आपण याला असं लिहिलं. त्यानंतर सेकंड रूल आहे की जेव्हा रिॲक्टंट्स एकापेक्षा जास्त असतात, जसं की इथे दोन रिॲक्टंट्स आहेत, तर त्यांच्यामध्ये आपल्याला प्लस साईन द्यावं लागते, जसं की मी इथे दिलं. तसेच जर प्रोडक्ट सुद्धा एकापेक्षा जास्त असतील तर त्यांना लिहिताना आपल्याला त्यांच्यामध्ये प्लस साईन द्यावं लागते. हा झाला आपला सेकंड रूल. ऑल्सो आता जे आपले रिॲक्टंट्स आहेत किंवा प्रोडक्ट्स आहेत, तर त्यांच्या जर आपल्याला स्टेट माहीत असतील, स्टेट म्हणजे सॉलिड लिक्विड गॅस, तर ह्या ज्या स्टेट आहेत यांना सुद्धा आपण रिॲक्शनमध्ये रिप्रेझेंट करू शकतो. जसं की इथे आहे, जसं की आपला कॉपर सल्फेट. फॉर एक्झाम्पल आपला जर कॉपर सल्फेट वॉटरच्या फॉर्ममध्ये आहे, लिक्विड फॉर्ममध्ये आहे, तर आपण सिम्पली ब्रॅकेटमध्ये AQ म्हणजेच ॲक्वियस लिहू शकतो. जसं की झिंक डस्ट आहे, झिंक डस्ट इज इन अ सॉलिड फॉर्म, तर आपण स्मॉल s लिहू शकतो. तसंच एखादी जर गोष्ट गॅसच्या फॉर्ममध्ये असेल, जर इथे एखादा गॅस असता तर आपण त्याला सिम्पली ब्रॅकेटमध्ये स्मॉल g लिहिलं असतं किंवा अपवर्ड डायरेक्शनमध्ये ॲरो दाखवला असता. जर आपण लिक्विड स्टेट आपल्याला रिप्रेझेंट करायची असेल तर लिक्विडसाठी आपण स्मॉल l लिहिणार ब्रॅकेटमध्ये. तसेच जर आपल्याला प्रेसिपिटेट फॉर्म दाखवायचा असेल, आपल्या रिॲक्शनमध्ये जर प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये एखादा प्रोडक्ट फॉर्म झाला तर आपण सिम्पली डाऊनवर्ड ॲरोनी त्याला रिप्रेझेंट करतो. तर अशा प्रकारे आपण रिॲक्शनमध्ये रिॲक्शनच्या ज्या रिॲक्टंट आणि प्रोडक्ट आहेत त्यांच्या स्टेट सुद्धा दाखवू शकतो. आता अजून एक रूल आहे की जर आपण आपल्या रिॲक्शनमध्ये हीट प्रोव्हाइड केली, जर आपण आपल्या रिॲक्टंट्सला किंवा आपल्या रिॲक्शनला हीट केलं आहे, हीट दिली आहे, तर त्याला आपण या साईनने ॲरोच्या वर रिप्रेझेंट करू शकतो, याला म्हणतात डेल्टा. जर आपण रिॲक्शनमध्ये
हीट न देता आपल्या रिॲक्शन मधून जर हीट रिलीज झाली असेल तर आपण काय करणार, सिम्पली रिॲक्शन लिहून घेणार आणि त्यानंतर प्लस साइन देऊन इकडे हीट लिहिणार. हे रिप्रेझेंट करते की आपल्या रिॲक्शन मधून हीट रिलीज झाली आहे. हा आहे आपला नेक्स्ट रूल. त्यानंतर आपण जर आपल्या रिॲक्शन मध्ये कॅटलिस्ट यूज केले असतील, कॅटलिस्ट असे सबस्टन्स असतात जे की रेट ऑफ रिॲक्शनला इन्क्रीज करतात. जर तुम्हाला तुमची रिॲक्शन स्पीड अप करायची असेल, त्याचं स्पीड वाढवायचा असेल तर तिथे काही सबस्टन्स ऍड केले जातात, त्यांनाच कॅटलिस्ट म्हणतात. तर या कॅटलिस्टला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण ॲरोवर सिम्पली कोणता कॅटलिस्ट यूज केला आहे तो लिहू शकतो किंवा ॲरोच्या खाली लिहू शकतो. सो दीज आर द सम रूल्स विच आर कन्सिडर व्हाईल रिटन केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनला लिहिताना आपण काही हे रूल्स फॉलो करत असतो. आता नेक्स्ट आपण बघू टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन.